ईश्वरी भिसेंच्या मृत्यूनंतर दीनानाथ रुग्णालयाच्या चौकशी समितीने काढलेले निष्कर्ष एबीपी माझाच्या हाती आलेत। भिसे यांच्यासाठी जुळी गर्भधारणा धोकादायक होती असा निष्कर्ष चौकशी समितीने काढलाय। रुग्णाच्या गंभीर स्थितीमुळे डिलिव्हरी आधी किमान 3 वेळा तपासणी गरजेची होती, मात्र भिसे यांनी एकदाही तपासणी केली नाही असं अहवालात म्हटलंय। रुग्णालयाने ॲडव्हान्स मागितल्याच्या वादातून रुग्णाच्या नातेवाईकांनी तक्रार केलेली दिसते असंही अहवालात म्हटलंय। जमेल तेवढे पैसे भरून ॲडमिट व्हा असाही सल्ला रुग्णाच्या नातेवाईकांनी पाळला नाही असंही अहवालात सांगण्यात आलंय। आपण या अहवालातले काही प्रमुख मुद्दे पाहूयात ग्राफिक्सद्वारे। ईश्वरी भिसे 2022 पासून रुग्णालयात वेळोवेळी उपचार घेत होत्या आणि सल्ला घेण्यासाठी येत होत्या अशी माहिती या अहवालात देण्यात आलेली आहे। प्रसूतीमधील धोके लक्षात घेऊन 2023 मध्ये रुग्णालयातर्फे मूल दत्तक घेण्याचा सल्लाही त्यांना देण्यात आला होता। रुग्णालयातर्फे प्रसूतीपूर्वी आई आणि बाळाच्या सुरक्षिततेसाठी किमान 3 वेळा तपासणी गरजेची होती हे त्यांना कळवण्यात आलं होतं। ईश्वरी यांनी तपासणी केली नाही असं रुग्णाला कळवलं देखील नाही असाही दावा या कागदपत्रात करण्यात आलाय। 15 मार्चला इंदिरा आयव्हीएफचे रिपोर्ट घेऊन त्या डॉक्टर घैसास यांना भेटल्या। अतिशय जोखमीच्या आणि धोकादायक प्रसूतीबाबत डॉक्टर घैसास यांनी त्यांना माहिती दिली। दर 7 दिवसांनी तपासणी गरजेची होती, त्यानुसार 22 मार्चला तपासणीसाठी त्यांना बोलवण्यात आलं होतं, त्या आल्या नाहीत। 28 मार्चला सकाळी 11:30 वाजता रुग्णाचे पती आणि नातेवाईक डॉक्टर घैसास यांच्या भेटीसाठी बाह्य रुग्ण विभागात आले। डॉक्टर घैसास यांनी तपासणी केली तेव्हा रुग्ण नॉर्मल तरी जोखमीची स्थिती लक्षात घेत देखरेखीसाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती होण्याचा सल्ला देण्यात आला। कमी वजनाची 7 महिन्यांची जुळी मुलं आणि जुना गुंतागुंतीचा आजार यामुळे 2.5 महिने NICUच्या उपचाराची माहिती त्यांना देण्यात आली। 10 ते 20 लाख रुपयाला खर्च येऊ शकतो याची रुग्णाला कल्पना देण्यात आली। भरती करून घ्या, मी पैशांसाठी प्रयत्न करतो असं नातेवाईकांनी त्यांना सांगितलं। रुग्णाच्या नातेवाईकांनी वैद्यकीय संचालक डॉक्टर केळकर यांना फोन करून आपली अडचण सांगितली। त्यावेळी डॉक्टर केळकर यांनी जमतील तेवढे पैसे भरा, म्हणजे मी डॉक्टर घैसास यांना तसं सांगतो असंही सांगितलं असं या अहवालात म्हणण्यात आलंय। रुग्णाचा कोणताही नातेवाईक प्रशासन किंवा चॅरिटी डिपार्टमेंट इथं भेटला नाही। डॉक्टर केळकर यांचं ऑपरेशन संपल्यावर त्यांनी डॉक्टर घैसास यांना फोन केला, मात्र रुग्ण न सांगता गेल्याचं समजलं। रुग्ण पैशांची तजवीज करतोय असं डॉक्टर घैसास यांना वाटलं। तजवीज न झाल्यास रुग्णाच्या पतीला ससून इथं जाण्याचा सल्ला दिला होता। 28 मार्चच्या दुपारनंतर रुग्णाचं काय झालं याची डॉक्टर घैसास किंवा रुग्णालय प्रशासनाला कल्पना नव्हती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।